अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। आप सबको ईद उल फित्र की तहे दिल से मुबारकबाद। तक़ब्बलल्लाहु मिन्ना व मिनकुम। अल्लाह ताला हमारी इबादतों को कबूल फरमाए, आपकी भी इबादतों को कबूल फरमाए। आप सबको अल्लाह की तरफ से आफियत का मामला हो, आप सब सलामत रहें, आबाद रहें। हमारे जो गैर मुस्लिम हिंदू भाई बहनें हैं जो हमें ईद की मुबारकबाद पेश करते हैं, त्यांच्यासाठी आमच्याकडून एक संदेश आहे। आपल्याला सुद्धा ईद उल फित्रची हार्दिक शुभेच्छा। ही ईद थोडक्यात काय आहे, रमजानचा महिना थोडक्यात काय आहे, मी एक संक्षिप्त पद्धतीने आपल्याला सांगतो। महिनाभर आम्ही उपवास ठेवतात, दिवसभर काही खात पीत नाही। हा एक प्रूफ आहे। आत्मा आणि शरीर जे आपले दोन्ही आहे, तर आत्मेची शरीरावर विजय आहे। न खाता न पिता सुद्धा माणूस दिवसभर चांगलं राहू शकते। आणि रोजा म्हणजे फक्त उपवास ठेवणं, फक्त उपाशी राहणं हा नाही। हा आमच्या डोळ्याचा सुद्धा उपवास आहे, याच्यामध्ये काही वाईट गोष्ट बघू शकत नाही। तोंडाचा सुद्धा उपवास आहे, काही वाईट कुणाला बोलू शकत नाही, कुणासोबत भांडू शकत नाही। जर कोणी भांडण केलं तर आम्हाला त्याला सलाम करून वेगळं करावं लागते की माझा उपवास आहे आणि मी हे करू शकत नाही। ही आत्मेची शरीरावर विजय आहे। याच्यामध्ये आम्ही झकात आणि सदका खैरात फित्रा ज्याला म्हणतात त्याच्यावरच नाव ईद उल फित्रच आहे। जे आमच्याकडचं जे अल्लाहने आम्हाला दिलेलं आहे ते पैसे किंवा खाणं, खाण्यापिण्याची वस्तू हे सगळं आम्हाला गरिबामध्ये द्यावं लागते। त्याच्याशिवाय आम्ही ही ईद साजरी करू शकतच नाही। म्हणजे हा सण कसा आहे, श्रीमंत आणि गरीब याच्यात फरक मिटवणारा सण आहे। याच्यामध्ये गरिबांना आम्ही सोबत घेतल्याशिवाय आमचा हा सण साजरा होऊ शकत नाही। हे आहे अल्लाहचे आम्हाला आदेश, जे आम्हाला रमजानमध्ये याचं पालन करावं लागते। आपण सगळ्यांच्या ते एकमेव परमेश्वर आहे, त्याचीच उपासना आणि त्याचीच पूजा झाली पाहिजे। हा एकमेव संदेश इस्लामचा सगळ्या माणसांसाठी आहे। आणि त्यामुळे जे मनाला शांती भेटते, त्या शांतीला आम्ही इस्लाम असं शब्द त्याचं ट्रान्सलेशन आहे। इस्लामचं ट्रान्सलेशन म्हणजे अल्लाहला स्वाधीन करून आपल्याला जे शांती भेटते त्याला इस्लाम असं म्हणतात। हा ईद उल फित्रचा संदेश आहे। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।